बस हरे 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव आवडे विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुनाचे आगर बाबर महादेवरा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाबर महादेवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे हरे हेची
सुख पुढे मागतो आगळे हेचे सुख पुढे मागतो हेचे सुख पुढे मागतो आगळे हेचे सुख पुढे मागतो आनंदाची फळे सेवादान आनंदाची फळे सेवादान आनंदाची फळे सेवादान हेचे सुख पुढे मागतो आगळे हेचे सुख पुढे मागतो हेचे सुख पुढे मागतो आगळे सुख पुढे मागतो आनंदाची फळे सेवादान आनंदाची फळे सेवादान आनंदाची फळे सेवादान जन्मांतरी तुझाच अंकिला जन्मांतरी तुझाच अंकिला जन्मांतरी तुझाची अंकिला जन्मांतरी तुझाच अंकिला करुणे विठ्ठला दास करी करुण विठ्ठला दास करी करुणी विठ्ठला दास करी तुझा भाव आड येऊन निचिता भावान येऊन निचिता तुझा भाव आड येऊन निचिता भावान येऊन निचिता करावे अनंता नाश अनंता नाश द्याचा करावा अनंता नाश द्याचा जन्म जन्मे तुझा करुणे अंकिला जन्मांतरी तुझीचा अंकिला जन्मांतरी तुझाच अंकिला जन्मांतरी तुझाच अंकिला विठ्ठला दास ठेवी करुणी विठ्ठला दास देवी करुणी विठ्ठला दास अभय देवोनी करावे सादर अभय देऊनी करावी सादर अभय देवोनी करावे अभय सादर देऊनी करावे जन तो विसर पडोने जन तो विसर पडोने जन तो विसर पडोने जन्म जन्मांतरी तुझाच अंकिला जन्मांतरी तुझाच अंकिला जन्मांतरी तुझाची अंकिला जन्मांतरी तुझाच अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी करुणी विठ्ठला दास वेडी करुणी विठ्ठला दास लोक म्हणे आम्ही जे जे करू इच्छा लोक म्हणे आम्ही जे जे करू इच्छा हे कल्पतरू पुरवीसी जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला करुणे विठ्ठला दास ठेवी कुमाई विठू बार कुमार 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 कुमाई हॅलो
हेची सुख पुढे मागतो आगळे हेची सुख पुढे मागतो आगळे सुख पुढे मागतो आगाळ त्याची सुख पुढे मागतो आगाळ हेची सुख पुढे मागतो आगळे हेची सुख पुढे मागतो आगळे त्याची सुख पुढे मागतो आगाळ त्याची सुख पुढे मागतो आगाळ आनंदाची फळे सेवादान आनंदाची फळे सेवादान जन्म जन्मांतरी तुझाच अंकिता जन्म जन्मांतरी तुझाच अंकी आनंदाची फळा सेवादाना आनंदाची फळा सेवादान जन्म जन्मांतरी तुमचा अंकिला जन्मांतरी तुझाच अंकिला हेची सुख पुढे मागतो आगळे हेची सुख पुढे मागतो आगळे याची सुख पुढे मागतो आगाळ याची सुख पुढे मागतो आगाळ आनंदाची फळे सेवादान आनंदाची फळे आनंदाची फळे सेवादान जन्म जन्मांतरी तुझाच गीत जन्म जन्मांतरी तुझाच अंकिता आनंदाचे फळ सेवादान आनंदाचे फळ सेवादान जन्म जन्मांतरी तुझा अंकिता जन्म जन्मांतरी तुझा अंकिता करोनी विठ्ठला दास
सारे मरे 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 सारे ने दा 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 ने रे 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 ने दा 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 ने पा 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 मा 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 रे 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 दा 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 रे 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 मा 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 पा 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 ने दा 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 ने दा 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 रे रे दा 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 ने दा 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 ने दा 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 सारे मरे दा दा सारे मरे दा दा रे मा बनी सा 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 सारे बनी दा बनी दा बनी दा सा सारे बनी दा बनी दा बनी दा सारे बनी दा बनी दा बनी दा रे मा बनी सा 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 सारे बनी दा बनी दा बनी दा सारे बनी दा बनी दा बनी दा सारे बनी दा बनी दा बनी दा रे मा बनी सा 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 रे मा बनी सा 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 रे मा बनी सा 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 करोने विठ्ठला दास ठेवेला जन्मा जन्मा करे तुझा गेला जन्मा जन्मा करे जन्मा जन्मा करे तुझात आदिला तुझात आदिला तुझात झाला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल
सुख पुढे मागतू आगळे आनंदाची फळे सेवादान जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी तुझा भाव आड येऊन येदी चित्ता तुझा भाव आड येऊन येदी चित्ता करुणी अनंता नास त्याचा अभय देऊनी करावे सादर अभय देऊनी करावे सादर क्षण तो विसर पडून दी जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी तुका म्हणे आम्ही जे जे करू इच्छा तुका म्हणे आम्ही जे जे करू इच्छा ते ते कल्पतरू पुरविसी जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी महायोग पीठे तटेवी मरात्यावरं पुंडरीकाय दासं मुनीं समागत्य तिष्ठन्त मानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन करू पांडुरंग नमन पांडुरंग करू प्रथम 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 नमन सरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची या त्यांच्या कृपा दान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाज यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपाण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यात्रय जननी देवाची या जगत उद्धारा लागी धरिला अवतार मिरविला बडीवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यात्रय जननी देवाची ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणं एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवीर्यं मोक्षानां ज्ञानदानैक्य दक्षं गुडिक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो भगवान श्रीराम मंदिराच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त हा अखंड हरिनाम नाव यज्ञ सोहळा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आपण या ठिकाणी करतो आहोत। अवघ्या महाराष्ट्राचं दैवत वैराग्य मूर्ती हरिभक्त पारायण तुकारामजी महाराज जेऊरकर यांच्या कुशल मार्गदर्शनानं हा अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा श्री क्षेत्र मळगाव या ठिकाणी आपण करतो आहोत। आयोजकानं सप्ताह कमिटीनं अतिशय सुंदर अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली। ज्यांनी 7 दिवस माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण व्यासपीठ सांभाळलं असे हरिभक्त पारायण प्रेमाची मूर्ती मयूर महाराज जेऊरकर, तसेच संगीत विशारद
लक्ष्मण महाराज पवार आळंदी देवाची, तसेच संगीत विशारद हरिभक्त परायण माऊली महाराज सानप आळंदी देवाचे, मृदंग विशारद बालाजी महाराज खरात आळंदी देवाची, आणि ज्यांनी 7 दिवस विना सांभाळला असे विठ्ठल बाबूलाल देवरे महाराज, तसेच ज्या मायबापांनी हा सगळा खटाटोप नवीन अशा प्रकारचं आयोजन, तरुण तरफदार मंडळी, मुलाचं ज्यांचं सहकार्य आहे छत्रपती सेवा समिती मळगाव, या समितीच्या माध्यमातून, गावकऱ्याच्या माध्यमातून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला 7व्या दिवसाची सेवा आली म्हणून, तसेच ज्यांच्यामुळं हा आवाज आमच्या लोक आलता बरं का, सियाराम साऊंड सिस्टीम आमच्या लोक आलता तिकडं संभाजीनगर पर्यंत तुमचा आवाज, म्हणजे आम्ही यांचे स्टेटस पाहत होतो ना रोजचे महाराजांचे, वा वा, तुम्हाला सर्वांना लाख लाख धन्यवाद मायबाप. आजचा आहे 7वा दिवस, उद्या काल्याचा प्रसंग आहे, तपोमूर्ती तुकाराम बाबांचं काल्यांचं कीर्तन आहे. आता माझ्या हातात 1 तास राहिला. आपल्या पॉम्पलेट प्रमाणे 9 ते 11 कीर्तनाची वेळ आहे. आता 10 वाजलेले आहे आणि 1 तासामध्ये हनुमान फटका बसला तर बसला, नाही तर गेले नमुन्यावारी. विठाला विठाला आणि आमचे माऊली वारकरी शिक्षण संस्थेतील हे सर्व बालगोपाल हे उद्याचे फार मोठे असतील बरं काही. हा, हे नामांकित महाराष्ट्रातले YouTube चॅनल स्पेशलिस्ट असतील. हे याच्यातून कोण हिरा निर्माण होईल आपल्याला माहित नाही ना मायबाप. आता या बालकांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. तुमच्या सर्व संत मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करूया. जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये भगवंताकडे मागणं करतात. मागणं कशाचं आहे हो, जरा जीवनामध्ये विचार करा. अरे आला तसा निघून चालला, जन्माला का आलो, कशा करता आलो, येऊन करायचं काय आणि धकायचं कुठं याचं ज्ञान जीवाला नाही. एवढ्या करता लाखो कोटी रुपयाची उलाढाल. विठाला विठाला घरादारापासून नकट्या पोरापर्यंत प्रत्येक जीव सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत सुखा करता हैराण झालेला, परेशान झालेला जीव आहे. काहीचे 5 गेले, काहीचे 50 गेले, काहीचे 75 गेले, काही धकाच्या रेंज मध्ये आले, पण सुखाचा कुठं विचार मिळत नाही. सुखा करता तळमळ चालली का नाही. रात्रंदिवस स्टार्टर मध्ये बोट काय आलाय सुखा करता, मग सुख मिळतं का. मग सुख कुठं आहे. जे सुख आम्हाला जीवनामध्ये पाहिजे त्या सुखाचा विसर पडला म्हणून जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये मागतात. हेच सुख कोणतं पाहिजे, ज्या सुखानं, जे सुख कालही संपलं नाही, आजही संपणार नाही आणि उद्याही संपणार नाही. जे सुख आमच्या साधू संतांना उपभोगलं, जे सुख देवादिकांनी भोगलं, जे आजही कलियुगामध्ये जशाच्या तसं आहे त्या सुखाला पाठमोर झालेली लोक आहे. विठाला विठाला म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्यावेळेस मी या समाजामध्ये फिरायला निघलो, ज्यावेळेस मी भक्तीचा दांडोरा हातामध्ये घेतला, पिठू भक्तीचा दांडोरा हातामध्ये घेतला, ज्यावेळेस जगामध्ये कोस दर कोस, मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल करत तुकोबाराय विश्वामध्ये फिरले, त्यावेळेस तुकोबारायच्या लक्षात आलं. काय आलं, जे लक्षात आलं, विचार केला, प्रत्येक जीव सुखाला अपेक्षित आहे, पण त्याच्या जीवनामध्ये पाहिजे तसं सुख मिळत नाही. जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो, 2-4 कॅलेंडर काढतो आणि तसाच नदीला निघून जातो. याला जीवन म्हणत नाही. आहार निद्रा भय मैथुनंच सर्व योनीची समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वता. माणसाच्या जन्मामध्ये त्या सुखाला पात्र होता येतं. हेची सुख पुढे मागतो आगळे. तुकोबाराय सांगतात, देवा मी आगळं सुख तुला मागतोय. काय सुख लागत असं तुकोबारायला. 50,000च्या गाडीत हिंडायचं का 50 लाखाच्या. अरे गाडी जर सुख असतं तर टांगापलटी घोडे फरार झालेच नसते. पैशात जर सुख असतं तर टाटा बिर्ला सुखी झाला असता ना, काऊन नाही झाला. अरे जिथं सुख आहे तिथं आम्ही ते करत नाही, आणि ज्याच्यात सुख नाही ते रिकामे धंदे आम्ही करतो. त्याच्यामुळं काही कल्प निघून गेले, काही पिढ्या निघून गेल्या, सुखाचा अजिबात ताळा नाही.
देवा मला असं आगळं सुख लागतंय. आनंदाची फळे सेवादान, जी मी सेवा करतो आहे तिच्यामध्ये आनंद मिळाला पाहिजे. मी जे समाजामध्ये धर्माचं कार्य हातामध्ये घेतलेलं आहे, शेवटच्या माणसापर्यंत हा धर्माचा विचार जावा, ह्याची अमा करणे काम, बीज वाढवावे नाम. ती जी सेवा मी हातामध्ये घेतलेली आहे भगवंता, ती सेवा माझी आनंदानं व्हायला पाहिजे. वाटतं का हो आनंदानं सेवा व्हावा? आम्हाला पब्लिक लय असली तर लय उड्या मारा लागते महाराज, पवार महाराज. पब्लिक असली का बोलय उड्या मारतोय आणि 2-4 मुंडके राहू द्या बरं. त्याला काय कोपडं येतं, मी आता पंढरपूरून आलो आणि मला अकोल्याला जायचंय आणि मी लय थकेले, मग काय करू? आला सेवे करतात ना बाबा. अरे जगाच्या कल्याणाकरता तू फिरतोय का? तुझ्या आनंदा करता फिर, जगाच्या आनंदा करता नको फिरू. सेवा काय करता करायची असते? मी तरी आतापर्यंतच्या काळामध्ये सेवा तुम्हाला कळावं एवढ्या करता करत नाही. नाही नाही नाही, वाजत असे बोंब कोणी नाही ऐकत, त्याचं कोण ऐकलं नाही. सिद्ध महात्म्यांचं, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं कोणी ऐकलं नाही. आमच्यासारख्या चिपडाचं कोण ऐकत? म्हणून जीवनामध्ये ज्या गोष्टीचा आनंद मला प्राप्त झाला साधू संतांच्या कृपेनं, तो आनंद तुमच्यापर्यंत देण्याकरता सेवा. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, हरिरूप होण्याचं साधन. तुकोबाराय सांगतात, आनंदाची सेवा भगवंता माझ्याकडून करून घे. ठीक आहे बाबा, करून घेईल, पण काय जन्मोजन्मी जन्मजन्मांतरी तुझाच अंकिला. भगवंता प्रत्येक जन्मामध्ये मला तुझा दास करून ठेव. हो, तुझा अंकिला राहू दे, तुझ्या अंकित राहू दे. तुझ्या जर अंकित राहिलो तर माझ्या जीवनामध्ये ते सुखाला कमी पडणार नाही. ते सुख माझ्यामध्ये येत किंचित सुद्धा. अरे माय बापांनो, चला मी पुढे सांगतो भावार्थात आहे आपण सध्या. करुणे विठ्ठला दास ठेवी, माय बापा तुझा दास राहू दे. जन्म जन्मांतरामध्ये केलं नाही का? जन्म जन्मांतर तू खबर आहे ना भक्ती, 8 जन्मामध्ये केली नाही का? आणि दास नव्हते का? होते. 5वा अवतार तू खबर आहे, चौयुगाचा भक्त नामा, बरोबर आहे ना? आणि 5वा अवतार जगद्गुरु तुका अवतार नामा याचा. 5 जन्मामध्ये तू खबर आहे ना देवाची भक्ती केली, तरी तू खबर आहे का मागताय? जन्म जन्मांतरी तुझा दास राहू दे. एखाद्या जन्मामध्ये रॉंग नंबर लागायची शक्यता आहे, म्हणून विठ्ठल विठ्ठल ही भक्ती करत असताना, जन्मोजन्मी तुझा दास असताना, अखंड तुझ्या सेवा करत असताना तुझा भाव आड येऊन दे चित्ता. सेवा करत असताना भगवंता दुसरा भाव माझ्या डोक्यात घुसून नको देऊ. तुझ्यावरचाच भाव माझा अनन्य राहू दे. हो, करोनी अनंता नास त्याचा. मायबाप जर तुझा भाव माझ्या अंतकरणामध्ये जर उत्पन्न झाला तर त्याला काय कर तू? त्याचा नाश तू कर. हो, तुकोबर आहे का हो? तुम्ही प्रत्येक जन्मामध्ये साधना केली, प्रत्येक जन्मामध्ये तुम्ही भगवंताच्या सोबत आहे ना. ज्या ज्या वेळेस भगवंत अवताराला आला, जे जे होते अवतार तुका जाचे बरोबर, जय हो, जाचे बरोबर, तुका जाचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका जाचे बरोबर, तुका जाचे बरोबर, तुका जाचे बरोबर. जे अवतार झाले त्याच्या बरोबर तुकोबर आहे, हेच यात काही शंका नाही. काय सुंदर प्रमाण, अगदी मापक प्रमाण आलेलं आहे बघा. ज्या ज्या वेळेस त्यांनी अवतार कार्य घेतलं भगवंतानं, त्या त्यावेळेस जगद्गुरु तुकोबर आहे त्यांच्या सोबत होते. आणि ते तुकोबर आहे सांगतात, मागतात, अहो तुम्ही आम्ही संसाराचं मागतो, सालड्या संसारात काही पडेल नाही. काट्याचं लग्न होऊ दे, काठीचं लग्न होऊ दे, देणं मारतील सोडून. आपण तळमळ करून होईन कधी? आपल्या अपेक्षा वाढल्या ना आम्हाला वाटतं काठीच लग्न व्हायला पाहिजे. कसं काय होईल ते? चांगला लागतो, नोकरीवाला लागतो, घरदार चांगलं लागतं, शेती लागती, फुकाला. माही पोरगी शेतात नाही जायची, मग काय लागेल तुला शेती? फुकून खायला जाऊ द्या. तुकोबर आहे म्हणतात, भगवंता मला जन्म जन्मी तुझा दास कर. हो, अभय देऊनी करावे सादर. भगवंता तुझी भक्ती करत असताना अभयम सत्व संशुद्धी सांगितलं गीतेना. अभय भक्ती, भीती रहित भक्ती जीवानं करायला पाहिजे.
हो, आणि क्षण तो विसर पडोनी दे. प्रत्येक क्षणाला देवा मला तुझा विसर नाही व्हायला पाहिजे, अशी भक्ती माझ्या जीवनात दे. कारण जेणेकरून मी जन्मोजन्मी तुझा दास राहील. तुका म्हणे आम्ही जे जे करू इच्छा, काय काय करणारी इच्छा, संसाराची इच्छा तुकोबाला करायची नाही. अनंत अभंगामध्ये अनंत मागण्या, अनंत इच्छा तुकोबारायनं प्रकट केल्या. पण तुकोबाराय सांगतात देवा आम्ही जी जी इच्छा करतो ते तू पुरवणारच आहे. ते कल्पतरू पुरविसी, पण एक कर काय, जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला, करुणे विठ्ठला दास ठेवी विठ्ठला विठ्ठला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला मायबाप. जरा बारीक विचार करा. माणसाचा जन्म मिळाला, माणसाचा जन्म म्हणजे गधड्याचा जन्म नाही, माणसाचा जन्म म्हणजे कुत्र्या मांजराचा जन्म नाही. आला जन्म येणारे नाही पुणार, दोन घडीचा आहे तू पाहुणार. माणसाच्या जन्माला आलो, माणसाच्या जन्मामध्ये भगवंतानं एवढ्या इच्छेनं आशेनं अपेक्षेनं कशाला पाठवलंय, सुख प्राप्त करायला. बरोबर. आपण आता आपल्याकडे राहू, आपल्याला संपवायचं एका घंट्यात. मग विचार करा, प्रत्येक जणाला सुख पाहिजे. सुख कुठं आहे? 6 दिवसाचं भाऊ आईचं ऐकलं असेल ना तुम्ही, का नाही ऐकलं? तुमच्याकडे काय भानगडशे ऐकलं का नाही? सुख कुठं आहे? तुम्ही गचकावून झाले. जेवण चांगलं होतं आज एकादशी. हरिकथा, बरोबर आहे. काही कथात राहू न घरी राहते, मग त्याचं काय? कथा, बरोबर आहे तुमचं. हरिकथा, पण हरीची कथा, हरी कळाला तर हरीची कथा कळत. बरोबर, बरोबर आहे का नाही? सुख कुठे याचा विचार चाललाय. बरोबर आहे. सुख आहे देवाजवळ, आणि देव कुठे आहे? देवळा. आपुला तो एक देव करणे घ्यावा, देणे वेगा जीवा सुख नोहे, देणे वेगा जीवा सुख नोहे. देव करणे घ्यावा, देणे वेगा जीवा सुख नोहे, देणे वेगा जीवा सुख नोहे, सुख नोहे, सुख नोहे. का हो तुकोबाराय, तुम्ही सांगताय आपुला तो देव एक करून घ्यावा, पण एक कोणता करावा तो सांगा ना. सोमवारचा करावा का मंगळवारची आई करावा का बुधवारचा करावा का गुरुवारचा करावा का शुक्रवारची आई करावा का शनिवारचा करावा का आदिवारचा करावा? कोणता करावा सांगितलं का? सुख आहे देवाजवळ. देव आहे, तुमची संख्या जादा आहे. देव कुठे आहे? देवळा. आम्ही बोललो का करावं लागत आहे, पण तुम्ही 6 दिवस तेच ऐकलंय म्हणून मी बोलतोय. बघा बरं का, मला देव सांगायचा आहे तुम्हाला. बरं का, देव सुख आहे देवाजवळ. मी माझ्या चाळ्यात एका चरणात जरी सुटलं तर आपण काही छत्रपती सेवा समितीला काही बॉन्ड नाही करून दिला का 5 चरण सुटलेच पाहिजे. बघा बरं का, सुख पाहिजे का नाही? प्रत्येकाला पाहिजे का नाही? सुख पाहिजे. मग सुख कुठे आहे? देवाजवळ. मग देव कळतो का? ऐका आता, ऐका जरा बारीक ऐका बरं का. आता तुमच्याकडे आलं, तुम्ही म्हणशान काऊन आणला, कोणता कोण आणला रे वो? जरा बाईक ऐका. हा, आता 8-9 महिन्यापासून लय डिमांड आहे. कोणाला? 30 कोटी मध्ये कोणाला यायला माहिती? तुम्हाला नाही माहिती, तुम्ही नका बोलायचं. तुमच्याजवळ माहिती कोणाला डिमांड आहे 8-9 महिन्यापासून? महादेवाला. बरोबर, बरोबर आहे ना? जरा बारीक ऐका बरं का. मला काय सांगायचंय, देव सांगायचंय तुम्हाला. देव सकाळी पहाटे 4ला उठून जाते का नाही? पहाटे 4ला उठून आवरून अगदी सगळं यथोचित मेकअप करून बाई जाते का नाही महादेवाला? महादेवाचं दाळ लय मोठं राहतं, 7 फुटाचं. किती राहतं? 3.5 फुटाचं राहतं का नाही? वाकून जावं लागत आहे त्याला. किती तुर्रम खा असला ना, नाही चालत. तिकडे भेड्या काप, इथं नाही चालत. हो, गणपती होता. कोण? रावण ना सारखा भक्त झाला नाही, गणपती रावण होता. पण महादेवाच्या देवळात जायचं ना, खाली वाकून जावं लागत होतं. महादेवाच्या देवळाला किती तुरुम खा असला, महाराष्ट्र लेवलचा असला ना, त्याला झुकूनच जावं. हा, मग बघा तुम्ही जाता का नाही? ही तिच्या पुढं तर ती तिच्या पुढं, ती तिच्या, मला पहिले जाऊ दे, मला पहिले जाऊ. तुम्ही गेल्या महादेवाला, जाऊ नका असं नाही, जा, रोज जा. पण विचार करा, जाणं तेन गुरु बजीजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मुळ सिंचने जजे जागा पल्लव संतोषती. बघा, आपण सुख शोधायला निघालो ना,
सुख पाहिजे असं वाटतं ना, जरा बारीक ऐका, बारीक ऐका. तुमच्या मळगावचं भाग्य लय मोठं आहे. हो, तुम्ही खूप पुण्यवान माणसं आहे, निदान तुम्हाला हे शब्द ऐकायला मिळू राहिले. नाही तर जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल. आई हे दुर्लभ हरीचे नाम, आई हे दुर्लभ हरीचे नाम, जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल. हरी हे दुर्लभ हरीचे नाम, हरी हे दुर्लभ हरीचे नाम, जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल. हो, जगाच्या माझं प्रमाण नाही, माझं प्रमाण नाही, साधू संतांचं प्रमाण आहे. जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, सर्व सत्कर्माचं मिळेल, उद्धाराचं मिळणार नाही. उद्धाराचं मिळावं असं वाटत असेल तर ज्या माईच्या पोटी जन्माला आलो तिची कूस सुद्धा पवित्र लागते. बहुत सुकृताची जोडी म्हणून गोधडी आवडी. काय आवडी? एवढे शेका तुमच्या गावात, त्याच्यात तुमच्या गावात पंक्ती आली, काही काही गावात हरिपाठा लाटन. मला नाही कोण म्हणायचं विठाला विठाला. बघा, तुम्ही गेल्या, मला देव सांगायचं बरं का, आणि देव कळाला तर सुख कळल, सुख कळाला तर जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती तुमची होईल. आपण गेलो का नाही, पाणी घेऊन गेलो महादेवाच्या पिंडीवर, पितळाचं तांब्याचं करून राहत वर ठेवलं राहतं का नाही. यायला नाही माहिती, यायचं आणि महादेवाची फारकती व्हायली तुम्हाला माहिती ज्यादा, म्हणून तुम्हाला विचारतो मी, आहे का नाही ठेवेल? ठेवेल आहे ना, बरोबर आहे की नाही. पितळाचं तांब्याचं आहे म्हणून त्याच्यावर दूध टाक, मध टाक, चांगलं पाणी टाक, आंबळून कोंबळून फुलं ठेवून का नाही, बरोबर आहे ना. त्याच्यावर ओरिजिनल येऊन द्या बरं. ओरिजिनल येऊन जर बसलं तर एकीची ट्रॅफिक मध्ये जायची. कसं येड लागेल जगाला रे देव म्हणती भंड्याला, कसं वेड लागेल जगाला देव म्हणती भंड्याला, वेड लागले जगाला देव म्हणती भरत्याला, देव म्हणती भंड्याला, देव म्हणती भरत्याला, देव म्हणती भंड्याला, म्हणती भरत्याला. वेड लागेल जगाला देव म्हणती भंड्याला, कसं वेड लागेल जगाला रे देव म्हणती भंड्याला, देव म्हणती भरत्याला, वेड लागले जगाला देव म्हणती भरत्याला, भरत्याला. कबीरदास सांगतात, जिते बाप को रोटी न देवे मरे बात पचताए, अरे मुठभर चावल छत पर फेंके फिर कौवा बाप बनाए, अनाड़ी दुनिया बजाना बिना कैसे तरियो, पत्थर का एक नाग बनाया उसकी पूजा करियो. मग खरा देव कोणता आहे? आमचं नाही ऐकायचं. अरे गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, खऱ्या देवा, विसरून खऱ्या देवा. तुका म्हणे कैसे आंधळे जग, तुका म्हणे कैसे आंधळे जग, तुका म्हणे कैसे आंधळे जग, तुका म्हणे कैसे आंधळे जग. विसरून खऱ्या देवा, खऱ्या देवा, खऱ्या देवा, विसरून खऱ्या देवा, खऱ्या देवा, खऱ्या देवा. मग देव कुठे आहे? आता इकडे या. सुख देवाजवळ आहे, देव कुठे आहे? काशी गेली, मथुरा गेली, गेली मी द्वारका, सगळं केलंय, देव काळाला. ज्ञानोबराच्या भाषेत सांगू का? त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी,
चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, देव कुठं आहे? तुमच्याकडे ऊस लावत का? तुमच्याकडे काय पीक शे? कांदा शे काय? कांदा सांगू का? बरं कांदा सांग. आपल्याला काय कांदे राहतात ना काय? आता तुमच्या पोरीला पाहायला पाहुणे आले सगळी सगळी, त्याला काय जेवायला नाही राहत, त्याला काय करते तुम्ही? तुमच्याकडे काय करस? पोहे करस ना. पोहे करतात का नाही? पोहे करतात ना. मग पोह्याला तुम्ही जर कांदा आणलाय तुमच्या चाळीतून काढून आणि चिरायला लागला, 1.5 दमडीचा कांदा राहतो, कापणारीचे लाळण शेमुडी करतो का नाही तुमच्याकडे? तुमचं आमचं सारखं शे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? साईडला 1.5 दमडीच्या कांद्यामध्ये जर आपल्याला परिवर्तन करण्याची जर ताकद आहे, मग प्रभूच्या नामात काही ताकद असेल का नाही? जरा बारीक विचार करा बरं का. देवाची ओळख करायची तुम्हाला. बघा ऊस असतो का नाही? ऊस, ऊसामध्ये काय आहे? साखर आहे. मग त्याला 16 सोमवार करावं लागत. त्या ऊसात साखर आहे का? जशी ऊसात हो साखर तसा देहात हो ईश्वर. ऊसात साखर आहे म्हणून काय करावं लागत? टिपरू घ्यायचं खलबत्यात. तुमच्याकडे खलबत्यात म्हणतात ना. खलबत्यात कुटायचं. त्याच्या नानाने ठेवली का साखर? अरे रीत चुकली ना माय बाप. अरे रीत वेगळी ना. जर ऊसात साखर नाही का? मग ऊसात साखर आहे, फुलात सुगंध आहे, तसा देहामध्ये ईश्वर आहे. कळायची रीत असेल का नाही? साठविला हरी. किती लोकांना इथं बसलेल्यानं बोटवर करा. मी त्याची माझी नोकरी सोडून देतो, कच्च्या गाड्यानं पाणी भरतोय. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. बरोबर आहे. प्रत्येक संताचा प्रमाणे हृदय मंदिरी शोधून पाहे, 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 शोधून पाहे. देव आहे, देव आहे. कुठं शोधून पाय? रात घर उघडून सांडासाला कुलपा आणि देव देव करतो. मी लय करतो, मी लय काय गाजर करतो. तू जे करायचं ते धंदे करत नाही आणि रिकामे धंदे करतो. अरे माझं 14 वर्षाचं लेकरू सांगायला ज्ञानोबा आहे. म्हणतो नी नवनीता तैसे घे आनंदा, मखोन नवनीता तैसे घे आनंदा, मखोन नवनीता तैसे घे आनंदा, मखोन नवनीता तैसे घे आनंदा. वायव्य गाथा दांडी मार्ग, वायव्य गाथा दांडी मार्ग, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. वायव्य गाथा साठी मार्ग, वायव्य गाथा साठी मार्ग, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. घरादाराशी नाट्य पोराशी हरिपाठ करतो की नाही आपण? ज्ञानोबरायचं प्रमाण आहे की नाही? मंथोनी नवनीता तैसे घे. दुधात काय आहे? तूप आहे. बरोबर आहे की नाही? मग त्याला काय करावं लागत आहे? सत्यनारायण मांडायचं. काय करावं लागत आहे हो त्याला? तुम्हाला दुधाचं तूप करायचंय. दृष्टांत सांगितला, त्याचा सिद्धांत मी सांगतो. ज्ञानोबरायांनी दृष्टांत सांगितला. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. दुधामध्ये एकदम होईन का? रातभर आपण तिथे बसलो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, होईन का त्याचं दूध? दुधात तूप होईन का? नाही ना. दुधाला बदल करावा असं वाटत असेल, दुधात परिवर्तन व्हावं असं वाटत असेल, त्याला एक गोष्ट आहे, त्याला काय घालावं लागतं? विरजन. बरोबर आहे ना? विरजन घरातलं चालत नाही.
नासत आहे दूध. विरजन कुठलं लागत? शेजारणीच. मुक्ताई माझं नका ऐकू, मुक्ताईच सांगतो. अरे माझ्या ग गुरु न मला ग बाई नेलंय एकांत, ज्ञानाचा वाग लाविला हृदयात. चला ज्ञानोबरायचा दृष्टांत सांग. ज्ञान देवा म्हणे मी चाडे, सद्गुरुना केले कोडे. अरे माता हात ठेवून पुढे विजची वाहिले. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माझ्या निवृत्ती दादानं माझ्या कर्णपटलाचं चाड केलं. चाड केल्यानंतर त्याच्यात अद्वैत तत्वाची पेहर केली. काय केलं? विरजन घातल्याशिवाय दुधात परिवर्तन होत नाही, तसं देहात नाम गेल्याशिवाय देहात परिवर्तन होत नाही. आणि नाम हातापाया टांगण्याचं नसतं. गगनाहुनी वाढ गगनाहुनी वाढ, गगनाहुनी वाढ, गगनाहुनी वाढ. ज्ञानदेवा पुसे दुरातीची तार, गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेवा पुसे दुरातीची तार, गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. 4 वर्षांनी ही गोष्ट ऐकू राहिले तुम्ही. 4 वर्ष झाले त्या सभा मंडपात भुकत होतो मी. 4 वर्ष झाले बर का. बहुत सुकृताची जोडी. फुकट नाही माय बाप ते. नाही 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 नाही. जे आमच्या साधू संतांना केलं ना, तो परमार्थ करायला पाहिजे. आम्ही माल बदलून टाकला, हर माल भंगार लोकांना. उद्धाराचा मार्ग साधू संतांना सांगितलाय. माणसाच्या जन्माला आलो ना, माणसाला ही गोष्ट कळायसारखी आहे. त्या काळात सुद्धा नाव ठेवणारे लोक होते. किती सांगू तरी ना ऐकती भटकीचे, पुढे शिंदळीचे रडते. हे जरी न ऐकाल दुसरा येईल, हे जरी न ऐकाल, हे जरी नाही काल तर दुसरं येईल. हे जरी नाही काल सरत जेवटे बा कळ बांधून येईल, सरत जेवटे बा. हे सरतीचे वाटी बा, पळ बांधून येईल. सरतीचे वाटी बा, एका जणाला आमच्या काय जाईल. आमचं काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल. बिगडा महाद्वारे बोली बोलत देखा बिगडा मागवारे, बिगडा मागवारे. बोली बोलत देखा बिगडा मागवारे. बिगडा महाद्वार, बोल बोलत देखा बिगडा महाद्वार. बिगडा महाद्वारी, बोल बोलत देखा बिगडा महाद्वार. जिंगला हा शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, हे जरी न ऐकाल मनोमार्गे गेला तो तेथीची मुखला. नाही 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 नाही. सुख जीवनात यावं असं वाटत असेल, आत्यंतिक सुखाला पात्र व्हावं असं वाटत असेल, संताच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येण्याची पंथे. संत मरून गेले ना, आम्ही पुढे धडकलोय शायनिंग मारायला. दिवसात 4-4 कीर्तन आहे आम्हाला. तू धकून पाहतोय मग एक जर उभा राहिलं. अरे साधू संतांना उद्धाराचा मार्ग सांगितला, सुखाचा मार्ग सांगितला ना, मग का जीवाला सुख प्राप्त होत नाही? आता तुमचं मळगाव या दिशेला आहे बरोबर. आता मी धडकलो तिकडं, मी आता संभाजीनगरहून आलो बरोबर आहे ना. मला शिवर बंगला लागावा, मला तलवाडा लागावा बरोबर आहे नाही, नांदगाव लागावा, साकुरो लागावा, तेव्हा मळगाव येईल ना. ऐ का नाही? आता मला तिकडं जर लागलं बदनापूर जालना लागलं तर चुकाली यावर मा फेरा पडे, चुकाली यावर मा फेरा पडे, फेरा पडे, चुकाली यावर मा फेरा पडे. शेवटची पाळी. जरा बारीक विचार करा मायबाप.
आयुष्य निघून चाललं बरं आपलं. घटका गेली, पळे गेली, तासवाजे ठणाना, आयुष्याचा नाश होतो राम कार्य मनाना. जायचंय बरं का. काही लई दिवस तुमच्या आमच्या हातात नाही राहिले. 2-5 दिवस हातामध्ये. बारीक विचार करा. अरे मला 1 दिवस या सृष्टीमधून जायचंय. येत उरो नाही आले. नाही 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 राहिले नाही बरं का. राम गेले, कृष्ण गेले इथून. मला सुद्धा 1 दिवस धकायचंय. पण जाण्याकरता ज्या करता पाठवलं ना ती गोष्ट साधव माय बाप. सुख आहे देवाजवळ, देव आहे माझ्याजवळ. आणि तो कळायची रीत साधू संत सांगतात. ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा, सुका करता तुकोबरा निघाले. ऐसियाचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. कोणत्या? आता आम्ही तिकडून येत होतो, ते म्हणे बाबा आमच्या घरात तुमचे पाय लावा. काय वाटोळ करून घ्या द्या. तुम्ही खूप चांगले, सोन्याहून पिवळे तुम्ही. तुम्हाला वाटतं या बोयाच्या पायाना माया पोरात लग्न होईल, त्या बोयाच्या पाय. अरे ते पोराच त्या बाबाच लेकरू येऊन रोयला तसं काय त्याचे पाय लावून घ्या त्या घराला. वाटोळ करायचं काय तुम्हाला? ज्याच्या घराला संतांचे पाय लागले त्याचे वाटोळे झाले. आम्हा पोसू नका काही, आम्ही माणसात नाही. संतांच्या नादी लागू नका. उद्धार करायचा असेल तर लागा. जे संताजवळ सड्याल गोष्टी नाही. नाही 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 सिद्धी लावी पिसे कोणता या पुसे. नाही 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 नाही. अरे आमच्या संतानं उद्धाराची गोष्ट सांगितली. तुकोबरायाच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्याची कृपा झाली आणि ते तुकोबरायाने ज्यावेळेस साधना केली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं सगळा समाज नाशिवंताच्या मागे लागला. जी अविनाशी ती गोष्ट प्राप्त करतं का कोणी? अविनाश गोष्ट प्राप्त करायला पाहिजे मायबाप. तुम्ही आम्ही नाशवान गोष्टी प्राप्त करतो आणि त्याच्यामुळं अंतकाळाला सुद्धा नको त्या मार्गाने जावं लागतं. नको त्या मार्गाने जाऊ नये असं वाटत असेल, चांगल्या संताला जा, शरण जा. तिथं यंगरटपणा नाही करून चालत. नाही 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 नाही. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावी, गर्वता करावी. जर उद्धार व्हावा असं वाटत, लेकर व्हावा असं वाटत असेल तर पतीला शरण द्यावं लागत का नाही? माया तुमच्याकडे काय वाट कडशे नाही. ही म्हणली माय बापाकडे राहील जमान होईल का? नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. तसं संताला शरण द्या, हरिप्राप्तीशी उपाय. बरोबर आहे ना? माझं प्रमाण आहे का? संत मरून गेले, संत कुठं राहिले? ते आता का खरोय का? ते आता का राहिलो का? मग तू बरं राहिला. अरे आजही ते जसे तसं आहे, पण त्याला पुण्य लागत. तुमच्याकडं सोनं काय भावे? बरोबर आहे ना? आमच्याकडे बी तितकंच आहे. आता माझ्यासारखं गेलं ₹1,00,000 भर घेऊन मला तोळाभर सोनं करायचंय. सोनाऱ्याच्या दुकानात मी गेलो, सोनं घ्यायचं काम कोणाचं आहे? नंगचोटाचं काम नाही. नाही 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 नाही. तू तिकडेच मर, तिकडे काढी लाव तुला. आता मी गेलो दुकानात नांदगावला आणि एखाद्या ज्वेलर्सवाल्याला म्हटलं माझ्याजवळ ₹1,00,000 मला 1 तोळा दे ना. देईन का तुम्हाला? देईन काऊन? त्याला म्हणा ना मी महाराज आहे, तेव्हा तिकडे काढी लाव तुला. इड 1,55,000 आण का तुला? बरोबर आहे ना? सोनं कोणाचं घ्यायचं काम आहे का? तसं देव सगळ्याच्या नशिबात. विठ्ठल विठ्ठल देव देव म्हणून व्यर्थ काही राजे. 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 नील देव नेनाची मुळी कोण, मुळी कोण.
देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी निज देव नेनसी मुळी कोण तुकोबरायाच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्याची कृपा झाली आणि त्या भक्ती मार्गाला परिपूर्ण रत झालेले तुकोबराय भगवान परमात्म्या पुढं मागणी करतात अभंगाचं पहिलं चरण ह्याचे सुख पुढे मागत आगाळ 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 आनंदाची फळे सेवादान आनंदाची सेवादान जन्म जन्मांतरी तुझा अंजिला जन्म जन्मांतरी तुझा अंजिला आनंदाची फळे आनंदाची फळे सेवादान जन्म जन्मांतरी तुझा जन्म जन्मांतरी तुझा तुकोबराय सांगतात हे जी सुख पुढे मागतो आगळे ज्यावेळेस सद्गुरुनाथांच्या पद्धतीने आहे बघा परमार्थ जर करायचा असेल ना 3 गोष्टी सांगितल्या हो विचारसागर काय सांगतो 3 गोष्टी पहिली गोष्ट गुरुप्रचिती तुम्हाला जर उद्धार व्हावा वाटत असेल आत्यंतिक सुखाला पात्र व्हावं असं वाटत असेल पहिली गोष्ट काय पाहिजे गुरुकृपा पाहिजे दुसरी गोष्ट आत्मकृपा पाहिजे आणि तिसरी गोष्ट शास्त्र कृपा पाहिजे आमचं गणित उलट चाललंय आम्ही पहिले शास्त्र पाहू राहिलो आत्मपरिचितीचा पत्ता नाही आणि गुरु तर इतके झाले का गुरु गावात चोऱ्या करी शिष्य नदीला मासे धरी आम्हाला गुरु व्हायची हाव महाराज व्हायची हाव नाही ना मायबाप नाही बरं पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे इतरांना म्हणू म्हणून मरणी विठ्ठल 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 आता तुम्ही मावल्याय ना मंदिरात गेल्या का बाई तसं मरू नाही गुरु करून मारावा जाय ना गेल द्यायला का विमान आली की नाही ना मायबाप गुरुनं काय सांगावा आत्म्याची ओळख करून द्यावा दुसरं काय सांगावा गुरुना गुरु करावा बळकट त्याचं धरावं मनगट प्रश्न विचारायचे 2 पहिले सांग मी कोण नंतर सांग देव कोण काय सांगावा गुरुना आपली ओळख करून द्यायला पाहिजे की नाही आपली ओळख करून देणारे असतात म्हणून बाबाजी चैतन्याने ज्यावेळेस तुकोबरायला ओळख करून दिली तुकोबरायच्या डोक्यामध्ये भ्रम होता ज्या दिवशी तुकोबराया बाबाजी चैतन्याला शरण गेले ओतूरला त्या दिवशी बाबाजी चैतन्यापुढे तुकोबराय सांगतात बाबाजी मला देव पाहायचाय मला देव दाखवा काय सांगितलं ना ये माझ्या घरी फोन लावू असे म्हणते काय ज्यावेळेस बाबाजी चैतन्यासमोर तुकोबराय गेले मायबाप त्यावेळेस तुकोबरायाने अनादी काळाची असलेली गोष्ट सापडविली वाटे सापडली नाही सगळे सापडलीच म्हणते कुठं हरली होती सापडविली वाटे सापडली नाही हा रोड कोणीकडे जातो तुमचा यो रोड इकडं नांदगावला बरोबर ना इकडं मालेगावला इकडं तुम्ही इकडेच आहे ना फराळ चांगलं होईल ना तुमचं हा रोड इकडं कुठं जातो नांदगावला बरोबर आहे ना आणि इकडं रोड जातो का माणसं जात्या काय पवार महाराज अशीच राड आहे हा सानप महाराज सगळा मुख्य बैराचा खेळ चाललाय आम्हाला शायनिंग मारायची आम्हाला काय घेणं तुमच्या उद्या मारायचे आज का मारा ना घेणं कोणाला आहे आम्ही फक्त कुदूच कीर्तन करावा अरे मायबाप रोड जात नाही गाड्या घोड्या जातात बरोबर आहे ना
बकऱ्या कोकऱ्या जातात, कोण जात आणि कोण येत? जे जात नाही येत नाही त्याला देव म्हणतात. हा, देवा नाही नाव, देवा नाही गाव. तो काय मुक्काम पोस्ट मळगाव आहे का? रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, 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 निराकार निर्गुण तुझी रघुराया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, रघुराया मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, तेरा तेरा. त्याची ओळख कोणा करून द्यायची? त्याची ओळख अशी होत नाही मायबाप. हो, निर्गुण निराकार त्याची ओळख तशी होत नाही. कराय करता सद्गुरू करावे लागतात. ही भारताची गुरु आणि शिष्याची परंपरा आहे. आदिनाथ उमा ही परंपरा आहे. काय सांगितलं महादेवान पार्वतीला? म्हणतात ना रोज आदिनाथ उमा बीज प्रकटले. कायचे? कांद्याची. कोणते बीज प्रकटले? अरे जे प्रकटले ते गुह्य आहे. ऐका वारी, आमचं ऐकू नका. ज्ञानोबा 18व्या अध्यायात 1751 क्रमांकाची ओवी, 70 नंबरच्या पहिला अध्याय 70 नंबरच्या ओवीमध्ये पार्वतीनं प्रश्न विचारला, त्याचं उत्तर 18व्या अध्यायात दिलं. ते उघड नाही भर बाजारात कथा नाही. बघा ऐका, या गीतार्थाची थोरवी स्वयशंभू विवरी ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. हा पहिला प्रश्न 70 नंबरच्या ओवी पहिल्या अध्याय. याचं उत्तर ज्ञानोबरायनं 18व्या अध्यायात दिलं. 18व्या अध्यायाच्या 1751 नंबरची ओवी. क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी, अरे नेनो काही त्रिपुरारी सांगितले जे. काय सांगितलंय पार्वतीला? डवळी साडी घालून ये, पाठी 4लाच ये. काय सांगितलंय महादेवाना? कशी मोहिनी घातली गुरुना, कशी मोहिनी घातली गुरुना, मला वेळच गेलंय भरून. 10:30 वाजले. आपण पहिल्याच चरणात प्रमाणात नाही जायचं, आपल्याला थोडासा विषय समजून घेऊ. श्रवणात पेरणी केली, नयनात उगवण झाली, मन पवन एक करुण, मला वेळच गेलंय भरून. बघा, ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, माझ्या निवृत्ती दादाना माझ्या कर्णपटलामध्ये ती गोष्ट पेरली आणि त्याचा परिणाम झाला. तिला बी हौशी विठाला. ज्यावेळेस ज्ञानोबरायाला निवृत्ती दादा ना, तुम्ही ऐका, तुम्हीचा आवाज कमी केला का आवाज, माझा साऊंड पहिलेच मोठा आहे. भगवंताने जन्माला घातलं त्यावेळेच इको मोठा करून देईल. त्याला माहिती होतं का तुला बिगर लाईटीचं कीर्तन करावं लागणार. तुला आवाज येतो ना, कास घेणं काय आपल्याला, जाऊ दे त्या लाईटीशी काय घे नाही, आपल्याला काय जेवायचं. ज्ञानोबरायाला ज्यावेळेस त्या कानामध्ये पेरलंय, मुक्ता आधीच जन आहे उद्धट, अरे गुह्य करू नको प्रकट, मोडेल भक्तीची वाट संत जन कोपतील, प्रकट करता होय मातृगमन, ज्ञानदेवा म्हणे निवृत्तीची आन. स्वतःच्या सद्गुरूची शपथ घेऊन सांगतात, ते उघड नाही मायबाप. आणि ज्यावेळेस ते घेतल्या जातं, तुकोबरायाच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्याची कृपा झाली आणि तुकोबरायाला त्या सुखाला पात्र झाले. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलत असो, आत्यंतिक सुखाला पात्र झाले तुकोबराय. आणि ते तुकोबराय बघा ना, सुखरूपाईसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. आत्यंतिक सुखाला पात्र झाले त्या वर्मामुळं. तुम्हाला मला जर भक्ती करायची असेल, तुम्हाला मला जर उद्धार करायचा असेल तर त्याचं वर्म आहे. हो, त्याचं वर्म आहे. ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या गुणा प्रकटोनी. देव कुठं आहे? बरोबर आहे, आपल्या मध्ये ना.
जैसा हृदयामध्ये मी रामू, बरोबर. एरवी सर्वांच्या हृदय देशी, बरोबर. मग जर हृदयात देवे तर काय करावं लागतंय त्याला? पहिले, आता जाऊ दे, आता गॅसच्या जमाना आला. पहिले तुमच्या काळामध्ये ज्यांचे 2000 ते 2018-19 पर्यंत ज्यांचे लग्न झाले त्याला इष्टो येत होते. इष्टो तुमच्याकडे येत होते का? नवरात्रात देत होते लोक, बरं का. आमच्याकडे देत होते संभाजीनगर भागात. ते पुरीला फराळाचं द्यावं लागायचं म्हणून द्यायची ते स्टो. तेव्हा स्टोच होते, गॅस एवढे नव्हते. आता मोदीनं घराघरात गॅस आणले, तो भाग सोडून द्या. मग आता ते स्टो द्यायचे. स्टो होता का नाही तुमच्याकडे? पाहिले का नाही? स्टो मग त्या स्टोव मध्ये काय असायचं? गावामध्ये 1 किलो आलेलं राहायचं. ते सारे लोक फराळ पाहायला यायचे गावामध्ये. आल्यानंतर ते काय करायचे? सगळ्या बायाला चहा ठेव म्हणे. सासूला लई ते खेकडा राहायचा 2-4 तोळ्याचा नाकात. ती सांगायची सगळ्या बाया आल्या एवढ्याला चहा ठेवी. आता ती म्हणायची नाही ना आपल्याला येईल. आणि ते स्टो तिला म्हणता येत नव्हतं तरी ती मदत होती. मग ते स्टो पेटायला गेली की ती पेटत नव्हतं महाराज. ती एका बाजूला चालायचं. आता हिला बापजा मर्याद कधी माहित नाही, पण ते महाराज हवा मारली की ते राखेल वर यायचं. ती एका बाजून चालायचं. शेजारची तिची मावस बहीण येईल होती दुसऱ्या गावात. तिला मागच्या वेळेसच येईल होतं. तिला माहिती होतं हे कसं पेटायचं, बरं का. आपलं होत नाही ना, दुसऱ्याच्या मांडवा खालून जा. आम्ही मांडव पेटून द्यायला निघलो, कस का बाई. अर्थ लोपले पुराणे, नाश केला शब्दाने, विषय लोभिमान साधन बुडविले. आवरून घ्यायचं काय म्हणत होते? अर्थ लोपले पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, अरे विषय लोभिमान साधन बुडविले. ती बाई काय म्हणायचे? हे भाई बाजूला, असं कधी पेटवलं होतं काय तुझ्या घरच्या आहे ना? ते माहिती मला आता तर येईल, मला नाही माहिती. मग जिला माहिती तिनं सांगाव ना. तिनं काय केलं? 2 रुपये दिले दुकानदाराला, पाठवलंय दुकानदाराकडे. आणि पाठवल्यानंतर इथं आहे ना मावी, घ्या काय अडचण नाही, करू 15 मिनिटं शेवा आपल्याला. मग तिनं 2 रुपये दिले आणि पिन घेऊन आली. ती दुकानात पिन भेटत होती. पिन मारावं लागायची त्याला. पिन आम्ही घरात पिन मारितो, भिताडा पडितो. पिन कुठं मारावा? भिताडा पाडावा. बघा ती 2 रुपयाची पिन राहायची. तिच्या पुढे ते तारीचा पत्र असायचा, त्याला एक बारीक तार असायची. त्याच्या नाकामध्ये नवजल मध्ये घातली, असं खुसपटायचं. जरसं सोपं आहे की नाही? खुसपटली, हवा मारायची, 2-4 पंपन काढून घ्यायची. ती चौकून चालायचं. तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली, अरे म्हणून ठेविली पायी डोई. उदार व्हावं असं वाटत असेल, सुखाला पात्र व्हावं वाटत असेल, तर संताला शरण जावं लागतं. संताला शरण गेलं, जीवनामध्ये वर्म येतं. त्या वर्माचा अंगीकार केला, त्या सुखाला जीव पात्र व्हायला लागतो. आणि एकदा जीव सुखाला पात्र झाला, तुकोबाराय सांगतात, भगवंता मला जन्मोजन्मी तुझ्यापासून वेगळा करू नको. अभंग जन्म तुझाच केला, जन्म रे तुझाच केला, जन्म तुझाच जन्म तुझाच केला, जन्म तुझाच केला, जन्म
करोनी विठ्ठला जन्म जन्मात तुझाच केला जन्म जन्मात तुझा केला तुझाच केला. तुकोबाराय सांगतात, भगवंता जे साधन मला बाबाजी चैतन्यानं दिलं त्याची गोडी मला लागली. हो, ती गोष्ट हाताने करायची नाही, ती गोष्ट पायानं करायची नाही, वैखरी तिथं चालत नाही. आता आपल्या पॉम्पलेट वर लिहिले अखंड हरिनाम सप्ताह, बरोबर वाचलं का पॉम्पलेट? सारे वाचलं? अखंड हरिनाम जेवायच्या टायमाला पण झोपायच्या टायमाला अखंड कशाला म्हणतात? म्हणणं काय, कोणती अशी गोष्ट आहे जन्माला आलो मायबाप, जी गोष्ट जन्माला आलो त्या दिवशी माझ्या सोबत आली. जरा बारीक विचार करा आता, कीर्तन संपायच्या बेतात आलं. जी गोष्ट ज्या दिवशी मी आईच्या उदरातून बाहेर आलो, मातेच्या उदर कुहरी पचवून विष्टीच्या दात्री उकडून आलो, मी तिडून उकडून आलो, पार माझं बाहेर आलो, त्या दिवशी ती गोष्ट माझ्या सोबत आली, आयुष्यभर माझ्या सोबत राहते आणि धक्कानं सुद्धा माझ्या अगोदर निघून जाते. ती गोष्ट ओळखीची गेली का? त्या गोष्टीला देव म्हणतात, त्या गोष्टीला हरी म्हणतात. आणि ती गोष्ट जर ओळखली नाही ना मायबाप, हरी विना जन्म नरकाची पैदाना, हरी विना जन्म नरकाची पैदाना, हरी विना नरकाची पैदाना, हरी विना जन्म नरकाची पैदाना. यमाचा पावला प्राणी होय, यमाचा पावला प्राणी होय, यमाचा पावला प्राणी होय, यमाचा पावला प्राणी होय. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. काय सांगताय ज्ञानोबराय? हरी विना जन्म नरकाची पैज आणि हरी कशाला म्हणतात? आता ते पुढचं आहे, हयामाचा पाहुणा 100% आहे. आम्ही बोलो का जरी धकले ना आमच्या बरोबर वैकुंठवाशी कैलासवासी आमच्या देवान ठेवलं काही मसनवाणी वाशी कोणी लिहित नाही आणि मसनात गेल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे ना? जाऊ दे, आता लय मोठा खोल परमार्थ, पण मला एवढं बोलायला वेळ नाही, मला माझ्या मुद्द्यावर यायचंय. काय चाललं होतं? हरी विना जन्म. हरी कशाला म्हणतात? राम माहितीये, कृष्ण माहितीये, हरी कुठे? हरीचा पत्ता कोणा सांगावा? राम माहिती आम्हाला, कृष्ण बी माहिती आम्हाला, हरी कुठे? हरी पंढरपुरात नाहीये. नाही नाही नाही, तो विठ्ठल आहे, पंढरी महात्म्य वाचा. तो पांडुरंग आहे, तो हरी नाही. एका जनार्दनी हरी हा गुप्तची ओळखावा, आणि तो ओळखण्याची रीत संताच्या मुठीमध्ये आहे. बैसता संताच्या संगती, कळो येईल कमळापती, नाहीतर 96 पिढ्या गेल्या तरी कळत नाही. उद्धव चला भागवतामध्ये, भागवतामध्ये ज्यावेळेस भगवान कृष्ण कौरवांचं निपात झाला, पांडवांचं राज्य आलं, अश्वमेध यज्ञ झाला, आणि भगवंतानं सांगितलंय, धर्मराजा आता माझं अवतार कार्य संपलेलं आहे, मला आता निजधामाला जायचंय. जरा बारीक ऐका बरं का, निजधामाला जायचंय. आता तुम्हाला इथून पुढे कलीचा प्रवेश सुरू झाला तुमच्या राज्यामध्ये, मी चाललो. अर्जुनाला सोबत घेतलं, द्वारकेला भगवान परमात्मा निघून गेले. निघून गेल्यानंतर उद्धव होता तिकडं. उद्धवला आमच्या गोष्टी करायच्या. कृष्णा या वेदामध्ये हे सांगितलेलं आहे, या रुचीमध्ये ते सांगितलेलं आहे. तू जे ज्ञान सांगतो ना ते ज्ञान वेगळं आहे. देवाला सुद्धा प्रश्न करणारे लोक होते त्या काळात. उद्धवाला सांगायचं, उद्धवा ज्ञाने विन एके. जरा ऐका काय सांगते माऊली, ज्ञाने विन एके उपाय करीशी जी तुके. अरे रे 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 नाही ना, ये जर नाही केलं ना मायबा, बघा ना, ज्ञाने विन एके उपाय करीशी जी तुके, ते केवी गुंतसी अधिके रुकी.
ज्ञाने विन नासले बुद्धिभेदासी आले कल्पू नाही ते कल्पिले अनेकत्व. अरे उद्धवा तुला जर मी कळावा असं वाटत असेल तू फक्त मला 3.5 हाताचा पाहू राहिला. मी एवढा नाही ना रे. देव एवढा आहे का? हाताबाय एवढा आहे का देव? नाही ना. मी तुला कळावा असं वाटत असेल तर तुला काय करावं लागेल? अरे ती गोष्ट जाणून घे समजून घे. पण कळत नाही बरं का. कोट जन्माचं कर्म आडवं येतं. नाही जीव समजून घेत. शेवटी 96 कुळ भगवंताचं यादव कुळ संपून टाकलं देवानं. ते आता एवढा कथा भाग नाही सांगायला मला वेळ. मग तो कुळ संपवलं आणि भगवान परमात्मा पिंपळाच्या झाडाला पाठ लावून बसलेले डावा पायाचा या गुडघ्यावर ठेवलेला आहे. उजव्या पायावर डावा पाय ठेवला आणि त्या डाव्या पायामध्ये पारध्यानं बाण मारल्याबरोबर भगवंताचा अंतकाळ झाला. कोणाचा हे सांगणार नाही तुम्हाला बुवा. देवाचा. आणि जाता जाता ते उद्धवाना पाहिलंय. कृष्ण अर्जुनाना उद्धवाना गोपाल कृष्ण उद्धवाला सांगू राहिले उद्धवा अरे आता तरी समजून घे रे. अरे मी चाललो बर का. अरे काही मिनिटात माझी शिट्टी वाजणार आहे. आता समजून घे. हो सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धव लादला. कृष्ण जाता जाता आता जायचा टाइम आलाय आणि ती अनादी काळाची असलेली गोष्ट उद्धवाला सांगितली. आणि बद्रिकाश्रमाला जाय तिथं विदुर काका आहे तिथं ती गोष्ट कर. काय साठी सांगितलं मी तुम्हाला? हे उद्धाराचं जे ज्ञान आहे ते ज्ञान गुह्य इति गुह्य तमाम शास्त्र. आणि ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला भगवंताचा दास होता येणार नाही. जे भजन अखंड चालू आहे जोपर्यंत सुद्धा चालू आहे. कोमात जरी माणूस गेला तरी भजन चालू आहे. मग त्या भजनाला रीत असावा का नाही? त्या भजनाची रीत गीतेमध्ये सांगितलेली आहे. त्या भजनाची रीत ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहे. पण कळतं कुणाला? हा स्वसन भजन कर 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 भागवतामध्ये नाथबाबा सांगतात ज्याचा श्वासाचा परिचारू निमिष निमिषाचा व्यापारू माझे निज सुख साचारू ते त्याचे घर बांधिले. मराच्या टायमाला श्वास धकतोय. आधी जाती वाचन मग जातो प्राण. तुमच्याकडे कसं आहे? बरोबर आहे ना? आधी जाते वाचा मग जातो ओळखीचा गेला का देव. अरे निघून गेला वारा निघून गेला वारा निघून गेला वारा निघून गेला वारा. हरी राहिला पसारा राहिला पसारा हरी राहिला पसारा राहिला पसारा. निघून गेला वारा 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 निघून गेला वारा. जो मुकला श्वासाला तो जातो नरकाला. ज्या दिशेला श्वास सुटला त्या दिशेला जावं लागतं. जन्म घेणे लागे. मग जर जन्माला येऊ नये असं वाटत असेल बरं का पुन्हा जन्माला येऊ नये असं 1 तास मग खटवांग राहायला मिळाला 7 दिवस परीक्षिताला मिळाले आपल्या हातात लई अजून
पण आम्हाला काही जागा व्हायचं नाही. बरं आहे आपलं बोळ वाळ दोन तिसरं मस्त बायकल बहीण म्हणतो का रे अरे बावळट. बरं आहे आपलं बोळ वाळ पोर निर्माण करायची कशी अक्कल आहे तुला का नाही. कितना अंडरशे हा इथं मला येत आहे रे. अरे मायबाप या संसाराची सारी गोष्ट आहे जीवाला येते, मग उद्धाराची कळायला नाही पाहिजे का. जन्माला आलो आईच्या उदरातून ज्या दिवशी मी जन्माला आलो ना त्या दिवशी नाळ खांडला ना तेव्हा नागपुड्या चालू होत्या. अय नागपुड्या चालू होत्या मग का येशी होती का काय होतं मधी. हा देह नाशिवंत मला मुद्राचा बांधा वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा रव रव दुर्गंधी रे अमंगल त्याचा वतन तिड आया हो सुशी रक्त सगळं तिड होतं ना. घाण येत होती एवढ्या घाणीत तू जगलास राजा. तिड म्हणत होता एक वेळ करी या दुःखा वेगळे. बाहेर आल्यावर कुठं गेलं टकुर तो आलं. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे आठवी न पाय हा माझा रात्री दिवस पांडुरंगा मी तुझं भजन करीन. आता रात्रंदिवस कांदे भरीन भजन कुठं करी. ते भजन कोणा सांगायचं. ते भजन संत सांगत असतात. परंपरेमध्ये जो निर्गुण निराभास हा मुख्य महाविष्णू आदिनाथ उमा या परंपरा आहे. आणि या परंपरागत आलेलं ज्ञान ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे मग शांतीचा अंकुर फुटे विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. ते ज्ञान सद्गुरुनाथ करून देतात. त्याचं ज्ञान झालं रे झालं जीवाला. मी देव नावाची भ्रांती घालायची तुम्हाला मला बाकी काहीच नाही. तुम्ही आम्ही सगळे देवच आहोत. मी वासुदेव तत्वता. पण ती भ्रांती जाण्याकरता काय करावं लागतं मायबाप. ज्ञानोबराय सांगतात भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्यानं मन धुतले. कोणतं गुरुवाक्य कोणतं असेल गुरुवाक्य कशाला म्हणता गुरुवाक्य. तत्वमसी विद्या ब्रह्मानंद चांग त्याची झाला अंग तू का. तत्वमसी विद्या चार वेदाचे चार महावाक्य आहे मायबाप. आणि त्याच्यातलं एक वाक्य या चार परंपरा आहे. आणि या चार परंपरेच्या माध्यमातून येत असतं. आणि त्या वाक्याना पहा ना तुम्ही मराठीच्या टायमाला तुमच्याकडे 3 चक्र मारी द्या का. कीर्तन सुटलं माझं फक्त 5 मिनिट राहिले. बघा तुमच्याकडे किती चक्र मार द्या माणसाला. जे गेलं त्याला पाणी पाहिजे का नाही. तुमच्याकडे पाणी पाहिजे द्या ना. मेल्यावर नाही पाजलं मरायच्या आधी कोणी पाहिजेत नाही. मेल्यावर 3 चक्र मारा म्हणजे त्याच्या खांद्यावर राहतोय ते बरोबर आहे की. दगड राहतो एकच मारिते का नाही. किती मारिते तुमच्याकडं त्याचं जोरात बोला माहिती झापडं बांधले ना. तुम्हाला घरी नाही जायचं लवकर. मी 4 वाजे लोक टाकीन हे झोपले तर चालतील. 3 चक्रा मारते बरं का. फिराविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. कोणतं वाक्य लोक म्हणजे बोंब मार ते होळीची मारते गेलं निघून. बोंब कायची मारित आहे. महावाक्य कशाला म्हणतात. आणि महावाक्य सद्गुरुनाथ देत असतात. ही गोष्ट प्राप्त करायला एकनाथ महाराजाला देवगिरी पर्वतावर जावं लागलं. ही गोष्ट प्राप्त करायला तुकोबरायला दिहू सोडून ओतूरला जावं लागलं. ही गोष्ट प्राप्त करायला नामदेवाला पंढरपूर सोडून औंढ्या नागनाथाला जावं लागलं. मायबाप ह्या परंपरा बंद पडल्या. आणि तुमचं भाग्य चांगलं निदान शब्द तुमच्या कानाला स्पर्शून चालले. सगळ्यांनी प्रेमपूर्वक त्या भगवंताचं स्मरण करू. विठोबार Bye.
जन्माची सुख पुढे मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान जन्मजन्मांतरी तुझाची अंकिला करुणे विठ्ठला दास ठेवी भगवंताचा दास होण्याकरता मायबाप भगवंत कळावा आणि एकदा भगवंताचा दास झाला ना त्याला काही करायची गरज नाही राहत काहीच करायचं राहत नाही त्याला फक्त त्याला भगवंत कळावा आणि त्या भगवंताला एकदा त्याला कळाली ना ती गोष्ट अहर्निशी चालू आहे सदा चालू आहे तिच्यात बदल नाही ती कालही होती आजही आहे आणि उद्याही राहणार आहे म्हणून मायबापांनो यथामती अवकाश बोलण्याचा मी प्रयत्न केला कारण 9 ते 11 कीर्तन म्हटले का लय अवघड राहतं आता तुमच्याकडली ती प्रथा आहे पण आमच्या संभाजीनगरमध्ये 7 ते 9 आहे म्हणजे जेवणारे खुद थांबते त्याला माहिती घरी भेटत नाही बाबा ही लई चांगली गोष्ट आहे 7 ते 9 म्हणजे कसं घरादाराशी नकट्या पोरं शिवून बसेल राहते तुम्ही यावा असं काही म्हणायचं नाही संताला आग्रह नाही तुम्ही करायलाच पाहिजे पण ते काय राहतं घरी या मावल्या ना कुलूप लावेल राहते आणि गावात काही तुमच्या हॉटेल नाही जायला म्हणून 7 ते 9 असलं का काही हरकत नाही तुमच्या गावाची जशी प्रथा असेल मला काही तुम्हाला उपदेश करायचा नाही बरं मायबापांना तुमचं चांगलं चालू आहे मारुती राया प्रभू रामचंद्र तुम्हाला चांगली कृपा देव छत्रपती सेवा समिती जी आहे यांना भगवान परमात्मा चांगलं या सगळ्या कार्यकर्त्याला सद्बुद्धी देव नाही तर कार्यकर्ते ते बी नाही बुकत पुन्हा यांना चांगली सद्बुद्धी देव यांच्याकडून धर्माचं कार्य अविरत घडो चांगली सद्बुद्धी यांच्या देव यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा सगळ्यांना चांगले विचार देव मायबाप तुम्ही आम्ही पण येतो ना जीवनामध्ये विचार करा शेवटी मराच्या टायमाला काय येणार आहे आता मी किती कीर्तन केले माझ्या संगे येईन कधी नाही ना मायबाप मी केलेला परमार्थाचा रिझल्ट काय वर्षभर पुरा अभ्यास करतात मास्तर काल शिकी द्या त्याला पगार भेटते म्हणून नाही ना वर्षभर अभ्यास केल्यानंतर वार्षिक परीक्षा असते कशा करता पेपर राहतात काही कोणाच्या पेपर हार्ड होता गार्डिंग लई कडक होती CCTV चालू होते तो अभ्यास केला नाही ते सांग तिकडे काही का लावा ना तुला काय घे नाही त्याच्याशी तो जर अभ्यास करेला असता पेपर चांगला जातो एक म्हणतो काही गॅरंटी नाही तसं तुम्ही आम्ही जन्माला आलो मराच्या टायमाला कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी राहती दिलेलं आमचे राहती निराळी निराळीची पण मला जायचंय या देहातून आत्माराम मला आता काही मिनिटात सुटणार आहे त्यावेळेस मला काय करता येईल ती जी करण्याची रीत आहे ती सद्गुरुनाथाच्या मुठीमध्ये सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी म्हणून जीवनामध्ये चांगल्या संताला शरण जा तुकोबरा वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज जेऊरकर आपल्याकडे आहे मायबाप चांगल्या संताला शरण जा आणि परमार्थ चांगला समजून घ्या का जो परमार्थ अहर्निशी मला करता येईल अशी सद्बुद्धी भगवान परमात्म्याला मागूया भरपूर 5 चरणाचा अभंग आहे मला सोडिता येत नव्हता म्हणून एवढा मोठा नाही घेतला तुम्ही म्हणशाल 4 वाजे लोक मला कीर्तन करता येत आणि एवढं कुर्दूनच करीन मला कोकडा काही धावणार नाही पण याला उद्या विचारायला का आम्ही 8 दिवसापासून ते पण उभे आहे म्हणून यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला जे चुकलं ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे मायबाप आम्ही चिरकून बोलवतो म्हणजे तुमचं आमचं काही बांधायला बांधे का लोकांचे तुम्ही लई चिरकू कीर्तन करते मला काय मुळव्यात व्हायले का नाही ना मायबाप अरे मायबाप माणसाच्या जन्माला आलो ना हे साधू संतांना एवढं लिहून ठेवलं त्यांना तुकड्या करता मौती झाल्या ज्ञानोबरायांच्या मात्या पितांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं कशा करता अवघाची संसार सुखाचा करीन समाजानं तुकड्या करता मौती केल्या तरी ज्ञानोबरायांची संकल्पना बघा केवढी आहे अवघाची संसार सुखाचा करीन दुरितांचे तिमिर जाओ म्हणून भुकणं आमचं काम आहे तुमच्या गावात सेल्समन येतं का नाही तुमच्या गावात येतं का नाही वस्तू बिस्तू इकाला लोक तो तुम्हाला पटवून सांगतो का नाही घ्यायचं का नाही घ्यायचं तुमचं काम आहे भुकणं आमचं काम आहे तुम्हाला देव कळो न कळो तुमचं कर्म तुमच्या संग पण सांगणं काम आमचं आहे बरोबर आहे का नाही विचार करायला पाहिजे माणसाच्या जन्माला आलो ना जी गोष्ट अविरत चालू आहे त्या गोष्टीची ओळख कर तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलाशी एवढी गोष्ट जीवनात यावं आणि ज्यावेळेस ती गोष्ट कळाली रे कळाली तुकोबरा शेवटच्या चरणामध्ये
जन्मांतरी तुझंच अंकिला जन्मांतरी तुझंच अंकिला हरोनी विठ्ठला दास ठेवे करोनी विठ्ठला दास ठेवी जन्म जन्मांतरी तुझा जन्म जन्मांतरी तुझा तुकोबर आहे सांगतात शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू त्याला संसाराची इच्छाच नाही राहत. जाळून संसार बैसलो अंगाने म्हणणारे तुकोबर आहे. त्यांनी पहिले संसाराला काढी लावली, मग ते संसारच मागतील का? नाही. संतांनी ज्या ज्या संतांनी मागितलं ते तुमच्या आमच्या करता मागितलं, कारण तुम्हाला आम्हाला कळत नाही का मागाव. इतर लोकांसारखं मला सांगता येत नाही, मी धपल्या गाडीत नाही, मी विनोदाचार्य नाही, मी काय म्हणते समाज प्रबोधनकार नाही, मला त्या धपल्या नाही काढत. बायकोला देव प्रसन्न झाला तिने हे मागितलं, नवऱ्याला ते प्रसन्न झालं ते नाही सांगायचं इथं. आमच्या संतांनी हे नाही सांगितलं नवरा बायको ते मारून राहिले एकमेकाला. तू काय करतो त्याला सांगून त्याला सांगू नको. जे तुकोबरायाने मागितलं ना, काय मागितलं, ह्याची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा. जन्मोजन्मी तुझा दास व्हायचं मागितलंय. जन्मोजन्मांतर आम्ही जन्मोजन्मी दास होऊ का? आम्ही 84 लाख घेऊन येला धडकतो, चुकली यावर मग फेरा पडे. मग आम्ही 84 लाख घेऊन येला गेल्यानंतर कसं भजन करता येईल? अरे या जन्मात आहे तर कळून घ्यायचं नाही. इतकं सोपं भजन आहे बरं का. तुका म्हणे सोपी आहे सर्वहून शहाणा तो धनी घेतो येथे. माय बाप चांगल्या संताला शरण जा. प्रभू रामचंद्राला सांगूया, प्रभू तुम्ही जे कार्य केलं सगळ्या अवतारांना, रामाच्या काळात 2च उद्धारले, कृष्णाच्या काळात 2च उद्धारले. माय बाप उद्धाराचं ज्ञान सांगून ठेवलंय देवानं, पण देवाला सुद्धा तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. त्या भगवंताला सुद्धा स्वतःचं नाम घेण्याकरता जगद्गुरु गोपाल कृष्णाला संदीपानी ऋषीला शरण जावं लागलं. प्रभू रामचंद्राला वशिष्ठांना परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्ण संदीपानी गुरु केला. तुकोबराय सांगतात, देवा आम्हाला दुसरी काही इच्छा नाही, आम्हाला तुझा जन्मजन्मी दास होण्याची इच्छा आहे आणि तो अखंड दास आमच्याकडून हो दे. झालेलं भावपुष्प श्री राम प्रभूंच्या चरणी समर्पित करूया. जे चुकलं असेल माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे, जे योग्य आहे ते साधू संतांचा आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठाल जय जय विठाल जय जय विठाल.